आवडो न आवडो, धर्मवीर दोन विषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला. जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे लोककारणी म्हणजे स्वर्गीय आनंद दिघे. आनंद दिघे यांचा जीवन प्रवास धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसऱ्या भागाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चित्रपटाचा शुभारंभ झाला. यावेळी मंचावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. धर्मवीरच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व काय, ते कसे जगले, कित्येक कार्यकर्त्यांना, नागरिकांना आणि स्वधर्मीयांना त्यांनी कसा लळा लावला होता हे पाहायला मिळालं. साहेब प्रत्येकामध्ये होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची हिंदुत्वाची भूमिका होती. हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही हे सरकार स्थापन केलं. परंतु हिंदुत्वाची भूमिका घेताना कधीच इतर धर्मीयांचा दुस्वास किंवा द्वेष केला नाही. देशभक्त आणि राष्ट्रभक्त हे बाळासाहेब ठाकरे यांना आणि दिघे साहेबांनाही प्रिय होते. एखाद्या गरजूला खरीच अडचण असल्यास ते कसलाच विचार न करता त्याची मदत करायचे. त्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं काम केलं असं शिंदे यांनी सांगितलं. दिघे साहेब गेल्यानंतर झालेला उद्रेक देखील आपण पाहिला. ते त्यांच्याविषयीचं प्रेम होतं. आजही टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमासमोरून जाताना आपोआप हात जोडले जातात. अशी श्रद्धा भक्ती सहजासहजी मिळत नाही. आपलं सर्वस्व दुसऱ्यासाठी वाहून घ्यावं लागतं, तेव्हाच देवत्व प्राप्त होतं. दिघे साहेबांचं काम एवढं मोठं आहे की एका सिनेमात ते मावणार नाही. पहिल्या भागात आपण नगरविकास मंत्री होतो आणि आता दुसऱ्या भागात आपण मुख्यमंत्री झालो आहोत. यात दिघे साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आपण आनंद दिघेंची शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. प्रवीणने सांगितलं की 17 देशात पाहिला गेला. पार्ट 2 मधून काय अपेक्षित आहे आणि काय लोकांना पाहायला मिळेल? धर्मवीर पार्ट 2 मधून लोकांना काय पाहायला मिळेल? धर्मवीर पार्ट 2 चा शुभारंभ झालेला आहे. धर्मवीर पार्ट 1 जो आहे आपण सगळ्यांनी पाहिला. संपूर्ण देशभरात नाही जगभरामध्ये दिघे साहेबांच्या जीवनावरचा हा चित्रपट. दिघे साहेब कसे जगले, कसे वागले, त्यांचं पूर्ण जीवन कसं होतं या पहिल्या धर्मवीर पार्ट 1 मध्ये तेवढं मावू शकत नाही. आणि मला वाटतं हा पार्ट 2 आहे, त्याच्यात किती दाखवता येतंय ते दाखवलं जाईल. आणि हा देखील धर्मवीर पार्ट 2 जो आहे हा पुढचा जो काही त्यांचा कालखंड आहे याचा सर्व जीवन प्रवास जो आहे त्यांचं आयुष्य, त्यांची कीर्ती, त्यांचं कार्य, त्यांची कार्यपद्धती या धर्मवीर पार्ट 2 मधून लोकांसमोर येईल. आणि लोकांना आनंद दिघे साहेब काय हे पहिल्या पार्टमधून काही प्रमाणामध्ये कळलं. आता या दुसऱ्या पार्टमधून आणखी पुढचा भाग त्यांना काही जण उठून निघून गेले, काही जण उठून गेले पहिल्या पार्टमध्ये. कसं बघतात आता दुसऱ्या पार्टमध्ये? दुसरा पार्ट जो आहे तो अतिशय म्हणजे जी वस्तुस्थिती आहे, वस्तुनिष्ठ आहे ते त्याच्यामध्ये दाखवलं जाईल. आणि त्याच्यामध्ये कुठलाही भाग कमी करण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा प्रकारचा दुसरा पार्ट होईल. पहिल्या पार्टमध्ये गद्दारांना शमना ही टॅगलाईन होती. आताच्या याच्यामध्ये साहेबांचं हिंदुत्व ही टॅगलाईन आहे. हा बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी हिंदुत्वाशी, बाळासाहेबांशी विचारांशी विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी केली, गद्दारी केली आणि सत्तेसाठी, खुर्चीसाठी जे काही 2019 मध्ये झालं हे संपूर्ण राज्याने, देशाने पाहिलेलं आहे. आता जे आहे दुसरा पार्ट जो आहे तो साहेबांचं हिंदुत्व म्हणजे आम्ही जी भूमिका हिंदुत्वाची, बाळासाहेबांच्या विचारांची, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची घेतली आणि आज सरकार त्याच्यावर काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. सर्व घटकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस,
आणण्याचा प्रयत्न करणारं सरकार काम करतंय आणि हिंदुत्वाची भूमिका घेत असताना दिघे साहेब असतील, बाळासाहेब असतील, ते इतर समाजाचा कधी त्यांनी दुस्वास केला नाही, इतर समाजाचा द्वेष केला नाही, त्यांनाही सन्मानाने वागवलं आणि त्यांनाही अडचणीमध्ये मदत केली. सर्व धर्मीयांना, सर्व जातीपातीच्या लोकांना आनंद दिघे साहेब आपलेसे वाटायचे. अशा प्रकारचं ते त्यांचं जे काही काम आहे ते या सिनेमामधून दाखवतील. त्याच्यामधून काही जे काही प्रसंग आहेत ते समोर येतील. मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। सव्वीस अकराच्या हल्ल्यातील शहीद वीर जवानांना ठाण्यातील शहीद उद्यानात श्रद्धांजली. देशासाठी शहीद झालेले वीर जवान नेहमीच स्मरणात राहावेत यासाठी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 सिद्धेश्वर तलाव परिसरात 2010 मध्ये शहीद उद्यानाची निर्मिती करण्यात आली. या उद्यानात गेली 13 वर्ष देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात येते. मुंबईत 26/11 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या वीर जवानांना प्राण गमवावे लागले होते. त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी आयोजित केला जातो. या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस दल, भारतीय वायुसेना दल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बालयुवकांचे देशभक्तीपर सुंदर नृत्यही सादर झालं. यावेळी भारतीय वायुसेनेचे विंग शिवराज सिंग कमांडर, भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त कॅप्टन निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, त्याचप्रमाणे आयोजक खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख मिलिंद मोरे, ठाणे शहर समन्वयक राम काळे, महिला उपशहर संघटक मंजिरी धमाले, कुंदा दळवी, युवा सेना जिल्हा निरीक्षक अर्जुन दाबी, युवा अधिकारी किरण जाधव, राजेश वायड, माजी स्थानिक नगरसेविका नंदिनी राजन विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे, त्याचबरोबर परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, विभाग प्रमुख जुवाजी कदम, उपविभाग प्रमुख राजू मोरे, शाखा प्रमुख धोंडू मोरे, तानाजी कदम, हिंदी भाषिक शिवसेना संघटक प्रभाकर सिंग, शिवसेना संघटक विनय शुक्ला, सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी, शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 26/11 देशातला कुठलाही नागरिक 26/11ला ज्या वेळेला मुंबईवरती भ्याड हल्ला झाला होता आणि त्यामध्ये आपले जवान शहीद झाले होते, तो दिवस कधीही विसरू शकत नाही. आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मला वाटतं या शहीद उद्यानामध्ये आम्ही ज्या वेळेला 26/11चा हे हल्ला झाला त्यावेळेला या ठिकाणी या गार्डनला नाव शहीद उद्यान देण्यात आलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो. आज या तरुण पिढीला 26/11चं महत्त्व पटवून देण्यासाठी या श्रद्धांजली च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून यांनी जे काय देशाकरता बलिदान दिलेलं आहे आणि तो बलिदानाचा दिवस आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण त्यानिमित्ताने करण्याचा कार्यक्रम दरवर्षी इथे करत असतो. एअरफोर्सचे अधिकारी या ठिकाणी आले होते, त्याचबरोबर पोलीस दलातील सुद्धा वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन
त्याला मानवंदना देण्याचं काम मला वाटतं या ठिकाणी केलेलं आहे. आणि एक खऱ्या अर्थाने या जे जवान शहीद झालेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही इकडे दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी करतो. सर काही वेळ पाऊस होता. भारतीय संविधान दिनानिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयात राज्यघटनेच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन. भारतीय संविधान दिनानिमित्त रविवार 26 नोव्हेंबर रोजी ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमान नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच राज्यघटनेच्या उद्देशिकेचं यावेळी सामूहिक वाचन करण्यात आलं. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्याचबरोबर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील कोर्ट नाका आणि ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी नागरिक, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे कोपरी चेंदणी कोळीवाडा येथील ठाणे पूर्व पश्चिमेला जोडणारा बंद केलेला पादचारी पूल सुरू करण्याची खासदार राजन विचारे यांची मुख्य रेल्वे प्रबंधकांकडे मागणी. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस असलेल्या चेंदणी कोळीवाड्यातील वसाहतीतील नागरिकांच्या दररोज वापरात येत असलेला पादचारी पूल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी दिलेल्या अहवालानुसार मध्य रेल्वेनं हा पूल धोकादायक झाल्यानं अचानक बंद केला. हा पूल बंद केल्यानं नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत असल्यानं प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण होऊन येथील नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्यानं खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांची भेट घेऊन या पुलाचं महत्त्व पटवून दिले. यावेळी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, कृष्णकुमार कोळी, युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे सदस्य दीपक तांडेल, सुरेंद्र कोळी आणि आनंद कोळीही उपस्थित होते. भारतातील पहिली रेल्वे सुरू झालेल्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या जागेवर चेंदणी कोळीवाडा हे गाव वसलेलं होतं. रेल्वे सुरू झाल्यानंतर या गावातून रेल्वे लाईन टाकण्यात आली आणि ही गावं पूर्व आणि पश्चिमेस बाजूस विभागली गेली. इसवी सन 1932 साली चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टच्या पंचांनी त्यावेळी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून पूल उभारण्यात आला होता. या पुलाची शासन दरबारी चेंदणी बंदर रेल्वे पूल अशीच नोंद आहे. कालांतरानं ठाणे-वाशी रेल्वे मार्ग विकसित झाला. त्यावेळी ब्रिटिशकालीन जुना पूल तोडून त्या ठिकाणी विस्तारित कोळीवाड्यांसाठी मध्य रेल्वेनं पूल उभारला. या पुलाला आज 15 वर्ष झाली आहेत. याच पुलावरून दररोज बाजारात जाणाऱ्या महिला, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक या पुलाचा वापर करीत असतात. तसंच या कोळीवाड्यातील पारंपरिक उत्सव आणि उत्सवाच्या पालख्या तसंच गावातील काही अंत्ययात्रा याच पादचारी पुलावरून होत असतात. त्यामुळे या पुलाचं महत्त्व अधिक असल्यानं हा पूल सुरू करा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांना केली आहे. त्याचबरोबर खासदार राजन विचारे यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून रेल्वेमार्फत कल्याण आणि मुंबई दिशेस नवीन पुलाचं काम सुरू आहे, परंतु निधी अभावी आपण काम थांबवू नका. निधीच्या उपलब्धतेसाठी आयुक्त अभिजित बांगर यांना पुन्हा पत्रव्यवहार करून आपण पाठपुरावा करत असून लवकरच आपणास निधी उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली आहे. आपण पुलाचं बांधकाम तात्काळ पूर्ण करा. तसंच खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रबंधकांना नागरिकांची गैरसोय दूर करावी असं सांगितलं.
त्यावर रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांनी ती मान्य करून धोकादायक ठरलेल्या पुलाच्या फरशा काढण्यात आल्या असून त्याची डागडुजी करून 7 दिवसानंतर पूल 1 ते 1.5 महिन्यांकरिता खुला करून तोडण्यात येईल. तोपर्यंत महापालिकेकडून निधी उपलब्ध झाल्यास लवकरात लवकर नवीन पुलाचं बांधकामही पूर्ण करू असं सांगितले. तसंच नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरून जाण्याची मुभा देण्याच्या सूचना रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांनी आपल्या स्तरावरून अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर खासदार राजन विचारे यांनी ठाणे मुलुंड दरम्यान होणारा नवीन रेल्वे स्थानक तसंच ठाणे कोपरी पूर्वेस होत असलेला सॅटिस 2 प्रकल्प आणि त्याचबरोबर RLDA मार्फत ठाणे रेल्वे स्थानकात मल्टीमॉडल हब याचं काम सुरू करण्यासाठी विस्तृत चर्चा यावेळी केली. ठाणे रेल्वे स्थानकातील वारंवार बंद पडणारे सरकते जिने, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, तिकीट खिडकी, शौचालयाची स्वच्छता, शुद्ध पाणी मिळण्याकरिता वॉटर वेंडिंग मशीन याबाबतही चर्चा करून रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा देण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. तसंच मध्य रेल्वेनं 11 जानेवारी 2023 रोजी मध्य रेल्वे आणि मेअरविटा बायोटेक या कंपनीच्या संयुक्त विद्यमानं मोठ्या थाटामाटात सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून रेल्वे हे वसाहत, कार्यालय, रुग्णालय आणि अन्य संस्थांमधून दररोज निर्माण होणाऱ्या 45 किलो लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी वापरात आणणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु हा प्लांट अद्याप सुरूच केला नाही, कारण त्याला जोडणाऱ्या ड्रेनेज आणि पाईपलाईन यांचं काम कोण करणार याचाच निर्णय घेता घेता 6 महिने घालवले. अखेर मध्य रेल्वेनं पुढाकार घेऊन ड्रेनेज आणि पाईपलाईनचं काम सुरू केले. खासदार राजन विचारे यांनी यावर नाराजगी दाखवून या संपूर्ण याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी आयुक्त रजनीश गोयल यांच्याकडे केली आहे.